हॅलो ऑल, नमस्कार अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण 10 असे मिस्टेक्स फिक्स करणार आहोत जे आपण इंग्लिश बोलताना नेहमी करतो. आपल्याला न कळता हे सगळे होतात चुका, पण ह्या चुका कसे सुधारावे आणि ते का होतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ यू विल साऊंड मोर नॅचरल अँड मोर कॉन्फिडेंट. आणि आणखीन एक टिप, जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल पण तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मी आपल्या चॅनलवर आठवड्यातून 2दा लेसन्स अपलोड करते इंग्लिशमध्ये. ओके, मी प्रत्येक सेंटेन्स रीड करून एक्सप्लेन करते त्याचं मीनिंग इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ओके, तर ते तुम्ही 2 मिनटं का होईना, 5 मिनटं का होईना, तुम्ही जर तो व्हिडिओ बघाल तर यू विल बी मोर फॅमिलियर विथ वर्ड्स अँड हाऊ टू प्रनाऊन्स अँड दॅट विल हेल्प यू. तर चला जास्त वेळ घेत नाही, लेट्स स्टार्ट विथ आवर लेसन नंबर 1. फर्स्ट मिस्टेक विच वी ऑल मेक, आय ॲम हॅव्हिंग. आपण हॅव्हिंग हे शब्द सगळीकडे यूज करतो. ओके, हॅव्हिंग. आता मराठीमध्ये काय होतं, आपण नेहमी बोलतो की माझ्याकडे गाडी आहे. ठीक आहे हे कंटिन्युअस आहे हे मराठीत बोलतो, पण इंग्लिशमध्ये आपण बोलताना आपण तसंच काहीतरी चुकी करतो. हॅव्हिंग लावतो, ING लावतो. आपल्याला असं वाटतं की गाडी आहे म्हणजे ती असणारच आहे म्हणून ते ING लावतो, बट दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. ओके, का रॉंग आहे? कारण हॅव्हिंग हे कंटिन्युअस आहे. करेक्ट आहे आय हॅव अ कार. ओके, आता ING का यूज होतं तुम्हाला माहिती आहे? ING का यूज होतं? हॅव्हिंग. फॉर एक्झाम्पल, हॅव्हिंग का यूज होतं? जेव्हा कंटिन्युअस असतं किंवा काहीतरी टेम्पररी एक्सपिरियन्स असतं. जेव्हा टेम्पररी एक्सपिरियन्स असतं तेव्हा हॅव्हिंग यूज होतं. फॉर एक्झाम्पल, आय ॲम हॅव्हिंग कोल्ड. मला थंडी लागत आहे. आय ॲम हॅव्हिंग ग्रेट टाईम. ओके, आय ॲम हॅव्हिंग ग्रेट टाईम. आता हे जे आहे हे टेम्पररी आहे, हे संपणार आहे, त्यामुळे हॅव्हिंग यूज होतं. आता जर आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये हॅव्हिंग यूज करत गेलो देन दॅट इज रॉंग. फॉर एक्झाम्पल, हॅव्हिंग कुठे चुकतं ते बघा. शी इज हॅव्हिंग ब्युटिफुल व्हॉइस. हॅव्हिंग हे आलं. ओके, हॅव्हिंग नाही येणार, इकडे येणार शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस. ओके, त्यानंतर आय एम हॅव्हिंग ब्रदर्स. दिस इज ऑल्सो रॉंग. करेक्ट येणार आय हॅव ब्रदर्स. माझ्याकडे आहेत. तर तुम्ही सुद्धा हॅव्हिंग हे प्रनाऊन्स करताना ह्या चुका नक्की करू नका अँड आय होप यू विल इम्प्रूव्ह ऑन दिस. ओके, सेकंड आहे विथ टेल. टेल म्हणजे बोलणं, ही एक क्रिया आहे. ओके, टेल टू मी. डज दिस साऊंड राईट? नो, दिस इज रॉंग. करेक्ट येणार टेल मी. आता काही क्रिया अशी असतात, काही वर्ब्स असे असतात ज्याच्या आधी प्रेपोजिशन येत नाही. प्रेपोजिशन टू म्हणजे प्रेपोजिशन. ओके, मी एक्सप्लेन केलं आहे प्रेपोजिशन एका व्हिडिओमध्ये, ते नक्की जाऊन बघा. ओके, तो टेल टेल टू मी, दिस इज रॉंग. इट विल कम टेल मी. फॉर एक्झाम्पल, डोंट टेल मी किंवा कॅन यू टेल मी. आता इकडे मी टू यूज केला. नो, इफ आय यूज टू, कॅन यू टेल टू मी? नो, दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. तर टू म्हणजेच प्रेपोजिशन इथे यूज होणार नाही. ओके, आता मिस्टेक नंबर 3 कुठे होते बघा. आय डिडंट नो. आता डिडंट हे शॉर्ट फॉर्म आहे डिड नॉट न्यूचं. ओके, आता हाऊ डज इट साऊंड? आय डिडंट न्यू. डज इट साऊंड करेक्ट? नो, दिस इज रॉंग. का माहिती आहे? कारण डिडंट आहे ना, हे पास्टमध्ये येतं. आय डिड इट, आय डिडंट डू इट. ओके, ते पास्टमध्ये येतं, तर पास्ट आहे हे ऑलरेडी. त्याच्या पुढे जर तुम्ही न्यू सुद्धा पास्टमध्ये येतं. जर तुम्ही हे पास्टच लावलं पास्टच्या नंतर देन दॅट इज रॉंग. यू विल हॅव टू राईट दिस द फॉर्म, द बेस फॉर्म. बेस म्हणजे मूळ, जे मूळ आहे. न्यूचा बेस काय आहे? नो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, आय डिडंट न्यू असणार आय डिडंट नो. KNOW हा मूळ आहे. न्यू होणार नाही, पास्ट नाही, प्रेझेंट येणार. आय डिडंट नो. ही डिडंट केम. केम येणार का? हे सुद्धा पास्ट आहे. इकडे येणार ही डिडंट कम. ओके, प्रेझेंट वाला जो मूड आहे तो येणार. शी डिडंट एट. दिस इज ऑल्सो रॉंग. शी डिडंट ईट. करेक्ट. आता तुम्हाला फरक समजतोय? सेम क्वेश्चन्समध्ये पण येतात, जिथे क्वेश्चन येतात डिड यू सॉ, दिस इज ऑल्सो रॉंग. हे पण पास्टमध्ये येणार. डिड आलं ना, डिड पास्ट आहे. तर आपण असं म्हणतो ना, तू बघितलंस का?
Okay, so it will come, did you see, present, did you went, येणार did you go, wentचं नेहमी go होणार. दिस इज द करेक्ट फॉर्म आणि हे नेहमी लक्षात ठेवा. लेट्स सी मिस्टेक नंबर 4. आय एग्री विथ यूचं आय एम एग्री विथ यू असं म्हणतो आपण. एम, इज, यू, द कुठेही लावतो आपण आर्टिकल्स. ओके, आय एम एग्री विथ यू, डज इट साऊंड करेक्ट? नो, इट इज रॉंग. आय एम एग्री, आता एग्री हा आहे एक वर्ब, ही एक क्रिया आहे. ओके, तर क्रियाच्या आधी एम म्हणजे एम, इज, द हे सगळं नाही लागत. ओके, दीज आर ऑल आर्टिकल्स. हे काय आहेत? आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्सचा कसा आणि कुठे वापरायचा ह्याचा मी एक व्हिडिओ दिला आहे, मी लिंकमध्ये वरती आय बटनवरती देते, तुम्ही तो पण जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल एम, इज, आर हे सगळं कुठे वापरायचं आहे. ओके, तर आय एम एग्री विथ यू, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग असं नाही येणार. इकडे येणार आय एग्री विथ यू, दिस इज करेक्ट इंग्लिश. ओके, एम नाही येणार. आय एम अंडरस्टँड, आय एम अंडरस्टँड असं नाही येणार. इकडे येणार आय अंडरस्टँड. आय एम नो, आय नो, दिस इज करेक्ट इंग्लिश. ओके, आय एम लाईक, नो, दिस इज ऑल्सो रॉंग. आय एम लाईक, दिस इज करेक्ट. ओके, तर तुम्हाला समजलं की एम कुठे यूज करायचा. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, कारण त्याच्यात मी इन डिटेल एक्सप्लेन केलं आणि इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं आहे, तर नक्की जाऊन बघा. ओके, मिस्टेक नंबर 5. पण खूप ठिकाणी ही मिस्टेक करतो. ओके, मायसेल्फ, युजिंग मायसेल्फ. आपण सगळ्या ठिकाणी मायसेल्फ, प्रेषिता, मायसेल्फ दिस, मायसेल्फ दॅट, वाईल इंट्रोड्युसिंग असेल्फ, तर मायसेल्फ यूज नाही करायचं. ओके, मायसेल्फ प्रेषिता फ्रॉम मुंबई, दिस इज रॉंग. तुम्ही असं म्हणायचं, दिस इज प्रेषिता फ्रॉम मुंबई. ओके, हे तुमचं इंट्रोडक्शन असणार. आता मायसेल्फ आपण कुठे यूज करतो? जेव्हा आपल्याला काहीतरी एम्फसाइज करायचं असतं, कुठेतरी आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायची असते स्वतःला. फॉर एक्झाम्पल, आय हर्ट मायसेल्फ, मी स्वतःला लागून घेतलं. ओके, आय डिड इट मायसेल्फ, मी स्वतः काम केलं ते. आय वेंट मायसेल्फ. आता कळते तुम्हाला, तुम्ही इम्पॉर्टन्स जेव्हा त्या वाक्याला देता तेव्हा तुम्ही मायसेल्फ यूज करता. तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मायसेल्फ नाही म्हणायचं. यू कॅन से हाय, दिस इज प्रेषिता स्पीकिंग. हाय, आय एम प्रेषिता फ्रॉम मुंबई, हे तुमचा इंट्रोडक्शन असणार. तर मायसेल्फ यूज करताना सुद्धा चुकू नका. ओके, चला आता बघूया मिस्टेक नंबर 6. वाईल युजिंग वन ऑफ. वन ऑफ म्हणजे ह्यातला कोणीतरी एक. असं आपण जेव्हा एक्झाम्पल देतो ना की ह्या सगळ्यांपैकी कोणतरी एक. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड. आता इथे वन ऑफ माय फ्रेंड हे चुकीचं आहे. इकडे येणार वन ऑफ माय फ्रेंड्स. का? कारण वन ऑफ म्हणजे या सगळ्यांपैकी कोणतरी एक. तर सगळ्यांना आपण काय बोलतो? बहुवचन. जेव्हा जास्त असतात बहुवचन आपण म्हणतो ना, तर वन ऑफच्या नंतर नेहमी बहुवचन येणार. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय टीचर्स. आता मी इकडे एस लावला. आय विल नॉट से वन ऑफ माय टीचर, आय विल से वन ऑफ माय टीचर्स. तर इथे जास्त टीचर्स आहेत, त्यातला कोणतरी एक टीचर. वन ऑफ माय बुक्स, सगळ्या बुक्स मधून कोणता तरी एक. ओके, तर एस लावायचा म्हणजे ते बहुवचन झालं. वन ऑफ आर स्टुडंट्स, तर इथे सुद्धा एस आला आहे म्हणजे ते बहुवचन झालंय. सो नेव्हर मेक मिस्टेक आफ्टर वन ऑफ. बी ऑलवेज केअरफुल वाईल युजिंग वन ऑफ. ठीक आहे, तर नेक्स्ट मिस्टेक आपण बघूया. मिस्टेक नंबर 7. ईडी आपण जेव्हा यूज करतो, जेव्हा पास्टमध्ये आपण बोलतो तेव्हा. फॉर एक्झाम्पल, आय वॉक्ड, वॉक, ईडी. तर कोण कोण कसं मराठीत म्हणतात माहिती आहे? ही आता मिस्टेक स्पेलिंगची किंवा कुठे काय यूज करतो ती नाही आहे. दिस इज अबाउट प्रनाउन्सिएशन. प्रनाउन्स म्हणजे उच्चारण. आपण कसं म्हणतो? आय वॉक्ड. कोण कोण असं म्हणतात? आय वॉक्ड, आय टॉक्ड, आय जम्प्ड, आय स्क्रीम्ड. सो तुम्हाला ऐकण्यातच किती फनी वाटत असेल. तर हे असं नाही म्हणायचं. यू शुड से आय वॉक्ड, आय टॉक्ड, आय स्क्रीम्ड, आय जम्प्ड. किती सायलेंटली मी ईडी वापरते आहे. आय जम्प्ड, आय वॉक्ड. ठीक आहे, एकदम सायलेंटली ड, ईड असं नाही म्हणायचं. ओके, डोंट गिव्ह प्रेशर ऑन ड, सो दॅट इज रॉंग. आणि काही क्रिया अशी आहे ज्याच्यात ईड नाही लागत. ओके, ईड. फॉर एक्झाम्पल, कम्ड, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. इट विल ऑलवेज बी कम. रन्ड, सॉरी, इट विल बी रॅन. टेक्ड, इट विल बी
टेक आणि ब्रोक, सॉरी इट विल बी आय ब्रोक दिस. ओके, आय ब्रोक्ड दिस नाही, शी ब्रोक्ड दिस नाही, आय ब्रोक इट. दॅट इज करेक्ट इंग्लिश. ओके, आय होप यू आर अंडरस्टँडिंग टिल हिअर. ही खूप इझी. मिस्टेक नंबर 8 जे आपण मराठी लोक नेहमी करतो. आता आपण कन्फ्युज्ड असतो की काय वापरायचं. जेव्हा आपण म्हणतो पंखा चालू कर, पंखा बंद कर, सेम आपण दरवाजाला पण म्हणतो दरवाजा उघड, दरवाजा बंद कर असं म्हणतो ना. तसंच लाईट जे आहे, लाईट, फॅन, जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहे त्याला सुद्धा आपण ओपन क्लोज असं नाही म्हणत. ओपन द लाईट, क्लोज द फॅन, नो, दिस इज रॉंग. यू विल से टर्न ऑन द लाईट, स्विच ऑफ द फॅन किंवा टर्न ऑफ द फॅन. दिस इज करेक्ट इंग्लिश. ओके, आपण ओपन क्लोज हे सगळं नाही वापरत इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सला. नेहमी लक्षात ठेवा अँड डोंट डू दिस मिस्टेक. कारण तुम्ही ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये जर ही भाषा बोलाल तर इट विल साऊंड व्हेरी फनी. मिस्टेक नंबर 9. ठीक आहे, मिस्टेक नंबर 9 बघूया. नॉट युझिंग आर्टिकल्स. आता आर्टिकल्स कुठे आणि कसे वापरायचे हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. लिंकमध्ये मी ती देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जाऊन ते नक्की बघा. ओके, आता आय केम टू ऑफिस. ओके, आता ऑफिस हे सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन आहे, आपण मोजू शकतो. ओके, एकाच ऑफिसमध्ये जातो तर आपण नेहमी असं म्हणणार आय कम टू द ऑफिस. ओके, तर हे द येणार नेहमी ऑफिसच्या आधी. शी कम टू द पार्क, शी कम टू द पार्क येणार नाही, येणार शी केम टू द पार्क. आता इथे पण हे ग्रामर मिस्टेक होतं जे मी इम्प्रूव्ह केलं. शी केम टू द पार्क, ती आली. आली, कम म्हणजे येत आहे आणि केम म्हणजे ती ऑलरेडी आली आहे. ओके, द बिल्डिंग इज व्हेरी फार. ओके, इथे काय आलं, द आलं. बिल्डिंग काय आहे, काउंटेबल नाउन आहे. पार्क काय आहे, काउंटेबल नाउन आहे, त्यामुळे त्याच्या आधी द येतं. ओके, सो नेव्हर मेक दिस मिस्टेक्स. ऑलवेज यूज आर्टिकल इन द राईट प्लेस. ओके. ओके, सर्वात लास्ट मिस्टेक जी मला खूप फनी वाटते आणि हे चुकून होतं आपल्याकडून. ओके, आणि मी खूप स्टुडंट्सला बोलताना ऐकलं आहे, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये हे स्पेशली टाकलं आहे. इट इज नॉट अ मिस्टेक बट इट इज प्रनाउन्सिएशन मिस्टेक, उच्चारण्यात मिस्टेक होतं. ओके, रबर, इरेझर, यू कॉल इट इरेझर. ओके, कोण स्टुडंट्स याला काय, कोण स्टुडंट्स याला म्हणतात ड, रबड. दिस इज रॉंग. हे आहे रबर, RUBBER, रबर. सो इट विल सी, यू विल से रबर. ओके, और हे नाही बोलायला जमत असेल तर इरेझर म्हणा, इरेझर. ओके, तर ही मिस्टेक नका करू बिकॉज इट साऊंड्स व्हेरी पथेटिक. चलो बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.